ज्ञानेश्वर महाराज की जय। तैसे हृदयेचे निज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो जाता अवधाने, चांगे ऐक। ज्ञानेश्वर महाराज जो स्वानंद सुखाच्या साम्राज्यावर विराजमान झालेला जो ज्ञानी आहे, तो कोणत्या चिन्हांनी युक्त असतो ह्याचे वर्णन ह्या ओवीमध्ये करतात. अहो, ज्ञानाची परिणिती ही चित्तप्रसन्नतेत असते. तो सर्वांशी अत्यंत प्रेमळपणे, नम्रपणे आणि आदरयुक्त भावनेने वागतो. अहो, त्याचं बोलणं अमृतापेक्षा सुद्धा मधुर आणि चालणं अत्यंत हळूवार असतं. त्याला मोठेपणाचं ओझं वाटतं. जसं पारध्याने चोहोकडून वेढलेलं हरिण जसं घाबरे होते, पोहून पार होणारा मनुष्य भोवऱ्यात सापडावा, त्याप्रमाणे सन्मानाचं त्याला संकट वाटतं. त्यामुळेच लोभ्याने आपले धन गुप्त ठिकाणी ठेवावे, किंवा कुलीन स्त्रीने सौंदर्य झाकून घ्यावे, किंवा पेरलेले बीज शेतकऱ्याने माती घालून झाकावे, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपले दान आणि पुण्यकर्म कधीही उघड करत नाही. भ्रमर ज्याप्रमाणे कमळातले बारीक तंतू आपल्या पाय ठेवण्याने चुरगळून जातील, या शंकेने अगदी नाजूक रीतीने जसे तो त्या कमल परागावर पाय ठेवतो, तशीच ह्या व्यक्तीच्या अंतःकरणातील अहिंसा असते. तो ज्या रस्त्याने जात असतो, तो रस्ताच त्याच्या कृपेने भरून जातो. अहो, गवताच्या काडीत सुद्धा प्राण आहे हे समजून तो त्या काडीवर सुद्धा पाय ठेवत नाही. अहो, क्षमा हा तर ज्ञानाचा अलंकार आहे. अहो, खोल तळ्यात जसा कमळाचा वेल किंवा भाग्यवान पुरुषाकडे जशी पारंपरिक संपत्ती असते, त्याप्रमाणे ज्ञानी व्यक्तीच्या मनामध्ये, त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात क्षमा ही विराजमान असते. त्यामुळेच मान अपमान, निंदा स्तुती, सुख दुःख अशा कोणत्याही परिस्थितीत त्याचं मन कधी दोलायमान होत नाही. उमललेल्या कमळातील सुगंध जसा मर्यादित राहू शकत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी व्यक्तीचे वर्णन किंवा वर्तन सर्वांशी सारखेच असते आणि तेथे संकुचितपणाची मर्यादाच नाही, असं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली ह्या ज्ञानी व्यक्तीचं आपल्याला निरूपण सांगतात. ज्ञानेश्वर महाराज की जय.